12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरामध्ये आता श्रावण मासानिमित्त भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे। आपण बघतोय की या ठिकाणी भाविकांच्या वतीनं पहाटेपासूनच मोठ्या रांगा ज्या आहेत त्या मंदिरात लावण्यात आलेल्या आहेत। हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे। खास करून श्रावणी सोमवारानिमित्त प्रशासनाच्या वतीनं आणि मंदिर विश्वस्तांच्या वतीनं नेमकी काय तयारी सुरू आहे आपण बघतोय। कशा पद्धतीचं नियोजन आहे श्रावणी सोमवारनिमित्त आणि एकूणच या संपूर्ण महिन्याच्या अनुषंगाने? आज 24 जुलै ते 25 ऑगस्टपर्यंत श्रावण मासाचा हा पर्वकाळ आहे। आजपासूनच भाविकांनी देशभरातून देशाच्या कानाकोपऱ्यातून येण्यास सुरुवात केलेली आहे। मंदिर प्रशासनाच्या वतीने आम्ही दर्शनाच्या वेळा थोड्याशा वाढवलेल्या आहेत। सकाळी 5 वाजेपासून मंदिर उघडं असेल तर रात्री 9 वाजेपर्यंत आणि श्रावण सोमवार ज्याचं जास्त महत्त्व आहे त्या दिवशी 4 वाजेपासून मंदिर दर्शनासाठी उघडं असेल। VIP सुविधा जी आहे ती टोटल आम्ही बंद केलेली आहे। कुठल्याही राज्याचे देशाचे अतिराजे शिष्टाचार सोडून सर्वच्या सर्व VIP त्या ठिकाणी दर्शन बंद करण्यात आलेलं आहे। उलट धर्मदर्शनाला जर आपण लवकर आला भाविक तर त्याचं लवकर दर्शन होईल अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अतिरिक्त शेड अतिरिक्त निवाऱ्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे भाविकांनी जास्तीत जास्त धर्मदर्शनानेच दर्शनाचा लाभ घ्यावा। दादा, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेमके काय काय योजना आहेत? CCTV कॅमेरे आपल्याकडे आहेत, कर्मचारी तैनात आहेत, त्या व्यतिरिक्त कुठल्या व्यवस्था असणार आहेत? भाविकांच्या सुविधेसाठी साधारणतः आपण वन टाईम अनाऊन्समेंटची जी सिस्टीम आहे त्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ध्वनिक्षेपक बसवलेले आहेत आणि त्याचं एक सेंटर जे आहे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये आहे। त्याच्यातून भाविकांना कुशावर्तावर आणि मंदिराच्या प्रांगणात एक सिंगल सूचना दिली जाईल। याच्या व्यतिरिक्त 276 CCTV कॅमेरे या ठिकाणी कार्यरत आहेत। MSFचे आपण साधारणतः आमच्याकडे 58 कर्मचारी असून 60 जे होमगार्डचे जे आहे ते आपण कर्मचारी या ठिकाणी घेतलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाकडून 2 PI आणि प्रत्येक शिफ्टला 10 असे एक 20 कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही बंदोबस्त घेतलेला आहे। आपण बघतोय की या ठिकाणी श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर विश्वस्तांच्या वतीनं चोख अशा पद्धतीची सगळी योजना जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। श्रावणी सोमवार निमित्त खास करून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होईल, मात्र त्याचं नियोजन जे आहे ते अत्यंत चोख पद्धतीनं मंदिर विश्वस्तांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।